काय सांगाल एकूणच आज टीझर लॉन्च झालेला आहे. खूपच चकाचक अशा पद्धतीचा लुक आम्हाला पाहायला मिळाला आहे. गोव्यासारखं एक डेस्टिनेशन आहे जे आम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच गोवा म्हटलं की फन आलं आणि फन म्हटलं की अर्थातच डान्स आला. तर या डान्स मागचं तुम्ही गुपित काय सांगाल ॲज अ कोरिओग्राफर म्हणून? गुपित आहेच कारण स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी असं त्यांनी एक्सचेंज जेव्हा केलेलं आहे, तर कारण सुबोध आणि स्वप्नील पहिल्यांदा काम करतो आहे, त्यांची केमिस्ट्री कुठेतरी क्लिक झाली आहे म्हणून त्यांनी नावं पण एक्सचेंज केलेली आहेत आणि त्याचं एक गुपित आहे. आणि स्वप्नाजींनी जेव्हा मला गाण्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलं की हे असं असं गाणं करायचं आहे, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती एक हलकंसं स्माईल आलं होतं की अरे वा, गाण्यामध्ये गंमत आहे आणि कथानकाला पुढे घेऊन जाणारं गाणं आहे. आणि या गाण्यामध्ये जे काही सस्पेन्स घडतं ते पिक्चरच्या एंडला लोकांना कळतं आणि त्याची सगळी जी गणित आहेत ती उलगडत जातात. सो त्या सस्पेन्सबद्दल नाही सांगू शकत, पण एक बॅचलर फ्रेंडशिप का कार्निवल आहे या गाण्यामध्ये. बॅचलर फ्रेंडशिपचं एक कलरफुल कार्निवल तुम्हाला बघायला मिळतात. फुग्याचे जसे कलर तुम्हाला आता रिव्हील झालेले आहेत, तेच यांच्या फ्रेंडशिपचे कलर्स तुम्हाला या गाण्यामध्ये बघायला मिळतील. हे तुमचं आय थिंक दुसरं गाणं आहे गोव्यासाठी. याआधी रिंगारिंगासाठी सुद्धा तुम्ही कोरिओग्राफी केली होती. तर त्यामधली गंमत आणि यामधली काय खासियत असणार आहे, काय सांगा? रिंगारिंगाचं एक डिफरंट प्लॉट होता, डिफरंट कार्निवलचं सॉन्ग होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला 300-400 लोक बघायला मिळतात, डान्सर्स भरपूर होते. त्याचा कलर त्या गाण्याचा एक वेगळा होता आणि ते गाणं बायगो बायगो सुपर डुपर हिट झालं होतं. तो झोन वेगळा होता. त्या गोष्टीला जे साजेसं असं ते तिथे केलं होतं. इथे थोडंसं वेगळं आहे. इथेही फक्त 2च मुलं आहेत, त्याच्याबरोबर डान्सर्स नाही आहेत, मॉब वगैरे असं काही सिक्वेन्स शूट झालेली नाही आहे. त्यांना तिथे जाऊन ज्या ज्या गोष्टी उपलब्ध होत्या त्यामध्ये ते दोघंजणं गेले आणि त्यांनी ते एन्जॉय केलं आहे. मग त्यांना ते जेटस्कीवर इथे उभं राहून ड्रिंक पिणं असेल, मग ते रस्त्यात बाईकवर ड्रिंक पिणं म्हणा, रस्त्यात पडणं म्हणा, एकमेकावरती हसणं, शहाळं जाऊन पिणं, कोकोनट वॉटर वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या आहेत. कॅफेटेरियामध्ये म्हणा, त्याचे बरेच गोव्यातली जी अंग आहेत तुम्हाला ह्या गाण्यामध्ये ती बघायला मिळतील. आणि मला असं वाटतं की ते त्यांची केमिस्ट्री खूप चांगली झाली आहे, मी एवढंच म्हणेन. आणि फायनली तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की जोशी भावे काय आहेत हे बघायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली फुगे बघा. नमस्कार, मी उमेश जाधव आणि तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.